सांगितला. उदाहरणार्थ फारच मोठा मुद्दा आहे म्हणून इथेच पूर्ण करतोय की आपल्या स्वतंत्र देशाची राज्यघटना तिचे मुख्य शिल्पकारच बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि आपल्या सरनामा प्रिएम्बल मध्ये लिबर्टी, इक्वालिटी, फ्रॅटर्निटी हे शब्द येतात. जगाला वाटत राहतं की हे शब्द ही फ्रेंच राज्यक्रांतीची देणगी आहे. 14 जुलै 1789 ला जी सुरू झालेली स्वातंत्र्य, समता, बंधुता. मी आपलं भाग्य मानतो की आंबेडकरांनी देशाला आणि जगाला जाणीव करून दिलेली आहे इन सो मेनी वर्ड्स की आंबेडकर सांगतायत की हे स्वातंत्र्य, समता, बंधुता मी फ्रेंच राज्यक्रांतीपासून घेतलेले नाहीत, हे मी बुद्ध विचारातनं घेतले. असं आंबेडकरांनी देशाची राज्यघटना करताना सांगून ठेवलंय. आपल्या अभ्यासात कुठे आहे, सिलेबसमध्ये कुठे आहे बौद्ध विचाराचं वैभव आणि त्यांनी भारत नव्हे जग सुद्धा समृद्ध केला हे कुठं आपल्याला सांगितलं जातं. बुद्धाचा सामाजिक विचार काय आहे आणि बुद्धांनी जाती व्यवस्थेचा विरोध केला या अर्थाने बुद्ध एक सर्वश्रेष्ठ सामाजिक क्रांतिकारक म्हणून येतो. पण स्वातंत्र्य, समता, बंधुता हा सुद्धा भारतीय संस्कृतीशी धागा जोडताना अरे ते भारतीय विचारातूनच येतं ना, आता आपण त्याला आधुनिक बळ देऊयात हे आंबेडकर सांगतात. तरी आजपर्यंत आपलं जे कळत नकळत होणारं लेफ्टिस्ट ब्रेनवॉश आहे त्याच्यात माझं भान सुद्धा असत नाही की हा भारताच्याच विचाराचा वारसा आहे.